Praise the Lord, everybody. Praise the Lord सगळ्यांना. Welcome to YouTube channel. YouTube channel वर स्वागत आहे. If you are not subscribed, please subscribe. जर सबस्क्राइब केले नाही अजून तर And करा. also share to your friends, relatives, and other groups. तुमच्या नातेवाईकांसाठी, मित्र परिवारासाठी इतर ग्रुप्सवर ते शेअर करा. Today we are going to see two kings of Israel. आणि आज आपण इस्रायलच्या दोन राजांबद्दल बघणार आहोत. One is Ahab and another is Jehoshaphat. एक अहाब आणि दुसरा यहोशाफाट. So Jehoshaphat went to Ahab. आणि यहोशाफाट अहाबाकडे गेला. And when he went to Ahab, आणि ज्यावेळेस तो अहाबाकडे गेला, Ahab said that we should do something to take back Ramoth Gilead. आणि तो म्हणाला की आपण काहीतरी करायला हवं रामोत गिलियाद वापस घेण्यासाठी. So Ahab wanted to win one city. आणि अहाबाला ते शहर जिंकायचं So होतं. he's taking help of Jehoshaphat. आणि यहोशाफाटाची तो मदत घेऊ इच्छित होता. He's saying, why don't you do something? आणि तो म्हणाला तू काहीतरी का करत नाही? Because these cities belong to the enemy. कारण हे शहर शत्रूंच्या ताब्यात आहे. Many times we don't do anything. अनेक वेळा आपण काहीच करत नाही. We allow Satan to steal, kill and destroy. आपण सैतानाला चोरी, घात आणि नाश करण्यासाठी We just परवानगी keep देतो. quiet. आपण शांत राहून घेतो. We just keep watching. आपण नुसतं बघत बसतो We don't do anything. आणि काहीच करत नाही. But 1 King chapter 22 verse 1, 2 and 3 says परंतु पहिले राजे 22:1-3 मध्ये म्हटलं आहे that Ahab has planned to do something to get back that city. आणि अहाबाकडे काहीतरी योजना होत्या ते शहर परत मिळविण्यासाठी. So Jehoshaphat, his friend said, let us ask the Lord. आणि यहोशाफाट त्याचा मित्र म्हणाला की पहिले आपण देवाला विचारू. We should always ask the Lord before doing anything. आणि काहीही करण्यापूर्वी आपण नेहमी देवाला विचारायला Because हवं. God loves to speak to his people. कारण देवाला त्याच्या लोकांसाठी बोलायला आवडतं. God loves to listen the prayer of his people. आणि त्याच्या लोकांची प्रार्थना त्याला ऐकायला So आवडते. we should talk to God. आणि म्हणून आपण देवाशी We बोलायला should हवं. pray to God. आपण देवाजवळ प्रार्थना करायला And we हवी. should listen what God is telling us to do. आणि देव आपल्याला काय करायला सांगतो ते आपण ऐकायला हवं. Many times we don't get time to talk to God. अनेक वेळा देवासंधी बोलण्यासाठी आपल्याजवळ वेळ We नसतो. don't get time to listen to God. देवाची वाणी ऐकण्यासाठी वेळ नसतो. And that's why we live a defeated life. आणि म्हणून आपण एक पराजित जीवन जगतो. We don't have any direction from the Lord. आणि देवाकडनं आपल्याला कुठलं मार्गदर्शन मिळत नाही. So the Ahab and Jehoshaphat both wanted to win one city called Ramoth Gilead. आणि रामोत गिलियाद हे शहर प्राप्त करण्यासाठी अहाब आणि यहोशाफाटला हे शहर जिंकायचं होतं. So Jehoshaphat said, let us ask the Lord. आणि यहोशाफाट म्हणाला आपण देवाला विचारू. So Ahab brought 400 prophets. आणि अहाब आणि 400 संदेष्टे आणले. And they all said, yes, go. God is with you and God will give victory. आणि ते सर्व म्हणत होते की जा लढा, देव तुमच्या बरोबर आहे आणि देव तुम्हाला विजय देईल. They all were false prophets. परंतु ते सर्व खोटे संदेष्टे Bible होते. tells that in the last days sign will be the false prophets and false teachers. आणि पवित्र शास्त्र सांगते की शेवटच्या काळाचं चिन्ह म्हणजे खोटे संदेष्टे आणि खोटे शिक्षक. So Ahab had 400 false prophets and he don't know that these are the false prophets. आणि अहाबाने 400 खोटे संदेष्टे आणले होते. त्याला माहित नव्हतं की हे खोटे संदेष्टे आहे म्हणून. And they all said, Ahab, go to the war and God will give you the victory. आणि ते सर्व अहाबाला म्हणत होते की जा युद्धासाठी लढ आणि देव तुला विजय देईल. But Jehoshaphat, the another king, understood that there is something wrong. That doesn't look a true prophet. परंतु यहोशाफाट याला ठाऊक होतं की काहीतरी या ठिकाणी चुकीचं आहे, ते खरे संदेष्टे नाही. So he asked Ahab, is there any prophet of the Lord, Jehovah, among you? आणि त्याने विचारलं की काय तुझ्याकडे खऱ्या देवाचा संदेष्टा नाही काय? Ahab said, yes, there is one prophet. आणि हा म्हणाला होय तिथे एक संदेष्टा His आहे name is Micaiah. आणि त्याचे नाव मिखाया. So they called him. आणि ते त्याला बोलवून आणतात. And Micaiah says, मिखाया म्हणतो I have seen the people of Israel like a sheep who don't have shepherd. आणि तो म्हणतो की इस्रायलच्या लोकांना मी एका कळपाप्रमाणे मेंढरांच्या बघितलेलं आहे ज्यांच्याजवळ मेंढपाळ नाही. So one of the prophet, he comes and he strikes him on his face. आणि एक संदेष्टा येऊन त्याच्या तोंडात मारतो. And King Ahab says, put him into jail. आणि राजा म्हणतो की त्याला तुरुंगामध्ये टाका. People don't like to listen truth. लोकांना सत्य ऐकायला आवडत नाही. They don't like to listen the word of God. त्यांना देवाचं वचन ऐकायला आवडत नाही. But we have to speak the truth. परंतु तरी देखील आपल्याला सत्य May बोलायचं God आहे. help you. देव तुम्हाला सहाय्य Speak करेल the truth सत्य and बोलण्यासाठी stand for the truth. आणि सत्यासाठी उभे Whatever राहण्यासाठी. may happen. काहीही हो. So Ahab puts this prophet, true prophet, in the jail and he says, give him the prisoner's bread
and water. आणि अहाब आणि मग त्या खऱ्या संदेशाला तुरुंगामध्ये टाकलं आणि सांगितलं की त्याला कैद्यांचं अन्न आणि पाणी सेवन करण्यासाठी द्या. Because of speaking the truth, सत्य बोलल्याबद्दल he has to go to jail. त्याला तुरुंगात जावं He लागलं. has to eat the prisoner's bread. त्याला कैद्यांची भाकर आणि पाणी सेवन करावं लागलं. And finally we see आणि आपण शेवटी पाहतो that Ahab goes to the war अहाब युद्धासाठी जातो and he dies in the war. आणि त्या युद्धामध्ये तो मरण पावतो. This is what will happen, हेच घडेल that when we don't listen to the voice of God. ज्यावेळेस आपण देवाची वाणी ऐकणार नाही. So we need to focus आणि म्हणून आपल्याला लक्ष and द्यायचं hear आहे the voice of God. आणि देवाची वाणी ऐकायची. And God will protect us. देव आपलं संरक्षण In करेल. 2024, 2024 मध्ये God will protect you देव तुमचं संरक्षण from करेल. all kinds of accidents, सर्व प्रकारच्या ऍक्सिडेंट sickness पासून, and disease. आजार विकारांपासून. Lord, I pray for each and every person प्रभू मी प्रत्येक व्यक्तीसाठी who is प्रार्थना watching this करतो. video. जे कोणी हा व्हिडिओ बघत आहे Bless their family त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे. children. त्यांच्या मुलांना तू And आशीर्वाद protect दे. them त्यांचं संरक्षण from तू all kinds of harm, सर्व danger, sickness. प्रकारच्या धोक्यांपासून. Give them healthy, wealthy life. त्यांना आशीर्वादित आणि भरभराटीचं जीवन तू. Lord, bless them financially. त्यांना आर्थिकरित्या आशीर्वादित. Bless them, Lord, with your peace and love and joy. तुझ्या शांतीने आणि तुझ्या आनंदाने तू And त्यांना let this आशीर्वाद year दे. 2024 be the best year of their life. आणि 2024 साल हे त्यांच्यासाठी उत्तमातलं आणि आशीर्वादाचं असं जाऊ. Amen and God bless you. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद. Thank you for watching. धन्यवाद बघितल्याबद्दल. Please like, share and subscribe. लाईक शेअर सबस्क्राईब करा. Amen.